मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 101. विजयबाण हळूहळू नगराच्या दिशेनं पुढं सरकू लागला. आम्हाला पराक्रमाची स्फूर्ती देऊन 2 सुतपुत्रांचं 2 पराक्रमी सेनापतींमध्ये रूपांतर करून स्वागताला सिद्ध असलेलं हस्तिनापूर 6 मासांच्या दीर्घ कालावधीनंतर आमच्या समोर आलं. घोषणांचा पाऊस पडत होता. आनंदर्मींची शेतं फुलली होती. कण चैतन्यानं हिंदोळत होता. असा शुभ दिन या नगरानं आपल्या जन्मापासून आजतागायत कधीतरी पाहिला असेल काय? 2 सुतपुत्रांचा हजारो क्षत्रियांनी कधी आणि कुठल्या तरी राज्यात एवढ्या निर्भीड निरामय स्नेहानं भक्तीनं जय जयकार केला असेल काय? या विचारांनीच आनंदाश्रूंच्या सरी माझ्या नेत्रांतून सरासर ओघळू लागल्या. जीवन कृतकृत्य झाल्याचं, त्यात अखंड आणि अनंत काळाचं महान समाधान होतं. त्या सरी टिपाव्यात असंही मला वाटेना. त्या ओघळत राहाव्यात, अखंड आणि अनंत काळासाठी तशाच ओघळत राहाव्यात असंच मला वाटलं. डोळ्यांतल्या अश्रुबिंदूमुळे समोरचं नगर मला अस्पष्ट दिसू लागलं. वृक्ष, वास्तू, गोपुरं, मंदिरं धुस्सर वाटू लागली. पण एका पर्णकुटीची अस्पष्ट आकृती दिसताच मी डोळे उत्तरेयानं टिपले. पर्णकुटीचं अपार महत्त्व दादानं मला चंपानगरीत शिकविलं होतं, म्हणून मी त्या पर्णकुटीकडे एकटक पाहू लागलो. ती विदुरांची पर्णकुटी होती. कवाडात एक धवल वस्त्रधारी मूर्तिवत अशी ठेंगणी स्थूल स्त्री उभी होती. लांबून ती नीट ओळखू येत नव्हती, पण विजयी यात्रा पाहण्यासाठी ती स्त्री टाचा उंचावीत होती. आमचा रथ विदुरांच्या पर्णकुटीसमोर आला. ती स्त्री अधिक स्पष्ट दिसू लागली. नगरातील कोणतीही स्त्री अशा पद्धतीनं सरळ द्वारात उभं राहू शकण्याचं धाडस करू शकली नसती, म्हणून आश्चर्यानं मी निरखून पाहिलं. त्या राजमाता कुंती देवी होत्या. पर्णकुटीतून एक आश्रमकन्या जलाचा कुंभ घेऊन लगबगीनं बाहेर आली. तिला थांबवून राजमातेनं तिच्या हाती एक करंडक देत तिला काहीतरी सांगितल्याचं मी पाहिलं. पुढं येत आश्रमकन्येनं जलाचा कुंभ घोड्यांच्या खुरांवर रिता केला. सत्यसेनाला ती म्हणाली, सेनापती थोडं खाली उतरतील काय? मी त्यांच्या भाली कुंकुम तिलक रेखणार आहे. नाही, सत्यसेनाला दुर्योधनाची तशी आज्ञा असावी म्हणून तो म्हणाला. सत्यसेन, वेग आखड, मी खाली उतरणार आहे. अंगराजाचा धीरगंभीर आवाज घुमला. रथ थांबवताच दादा उडी घेऊन खाली उतरला. त्या धीट आश्रमकन्येनं त्याच्या भव्य कपाळावर कुंकुम तिलक रेखला. मलाही याची कल्पना नव्हती की विजयी यात्रेची सर्व तयारी होऊनही कुणीही आमच्या सेनापतीच्या भाली मंगल तिलक चढविलेला नाही. ती तेवढीच उणीव त्या आश्रमकन्येनं अचूक दूर केली. अंगराजानं करंगुलीतील मोती मढविलेली अंगठी काढून ती तिच्या कुंकुम करंडकात ठेवली. विजययात्रा पुढं निघाली. सूर्य वर चढू लागला. आपल्या राज्याचा राजदंड अजिंक्य म्हणून मिरवून आणणाऱ्या अंगराजांचं कुरूंना स्वागत करायचं होतं. सगळ्या नगरात ठिकठिकाणी पुष्पवेशी उभारण्यात आल्या होत्या. अशोक आणि आम्रशाखांनी काही वेशी सजविण्यात आल्या होत्या. सुवासिनींनी अंगणात कस्तुरी केशर मिश्रित पाण्याचे सडे घालून विविध आकारांच्या रांगोळ्या मार्गभर चितारल्या होत्या. पुष्पमालांनी लडबडलेल्या गुढ्या गगनाला भिडल्या होत्या. सौधासौधांवरून नगरजन सुवर्णपुष्प उधळीत होते. तारकांसारखा त्यांचा राजमार्गावर नुसता खच पडला होता. जलाचे कुंभ वायुजिताच्या खुरावर रिते होत होते. आमच्या मनाचे कुंभ कृतार्थतेनं ओसंडत होते. घोषणांच्या टिपऱ्या आकाशात नगाऱ्यावर तडतडत होत्या. दिग्विजयी सेनापती अंगराज कर्ण जय तू, सेनापती कर्ण जय तू, वीर कर्ण जय तू. माझं शरीर उत्तरेतल्या तलम धाग्यासारखं हलकं झालं होतं. या आरोळ्यांच्या समुद्रावर जणू मी तरंगत होतो, हिंदोळ्या घेत होतो. आमच्या सेनेचा बाण पुढं पुढं सरकत होता. सत्यसेनाचं सर्वांग कुंकुमानं केव्हाच माखून गेलं होतं. मूळचे धवलवर्णी घोडे कुंकुमवर्णी दिसत होते. एवढा धुंद करणारा, क्वचित भान विरहित करणारा, अंमळ गर्वाची भावनाही जागृत करणारा असा दुसरा कुठलाच दिवस आम्हा दोघांच्याही जीवनात मला दिसला नव्हता. भविष्यात दिसेल असंही वाटत नव्हतं. एवढा गगनस्पर्शी उत्साह, सामान्य पाषाणाचं देवमूर्तीत घडू शकणारं एवढं भव्य स्थित्यंतर दुसरं कुठलं होतं?
महामंत्री विदुरांनी चढविलेला त्रिकोणी भगवा राजध्वज, माथ्यावर फडफडविणारा राजवाड आला. काय घडलं नव्हतं या राजवास्तूत? काय पाहिलं नव्हतं या पाषाणांच्या राजपुरुषानं? सुतपुत्र म्हणून लाथाडलेला वसुदादा, गुरुद्रोणांनी डावललेला धनुर्विद्येचा शिष्य, ज्याला राजकन्यांनी वरावं असं सौंदर्य संपन्न असूनही सारथी कन्यांसमोर बोहल्यावर उभा राहिलेला वीर, खांद्यावर उत्तरीय टाकून पायी नदी किनारा गाठणारा सश्रद्ध सूर्यभक्त, सर्व त्या राजवास्तूच्या पाषाणांनी पाहिलं होतं. ते पाषाण आज पाहत होते ते मात्र अपूर्व होतं. आज दिग्विजयी कर्ण पाहत होते ते. महाद्वारात पितामह उभे होते. विजय यात्रा थांबली. वाद्यांचे कलकलाट लुप्त झाले. पितामहांना पाहताच त्यांनी राजदंड फेकून दिलेला तो राजसभेचा प्रसंग जसाच्या तसा माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. झालं गेलं विसरून तो थोर मनाचा कुरू, छे, एक जातीवंत धनुर्योद्धा दुसऱ्या एका धनुर्योद्ध्याच्या स्वागतासाठी महाद्वारात उभा होता. अंगराजानं रथातून उतरून पुढं होत आपल्या हातातील राजदंड पितामहांच्या हाती दिला. एक क्षणभरच त्यांच्या दाढीधारी भव्य मुखाकडे पाहिलं आणि एवढ्या घटकाभराच्या उचंबळून गेलेल्या उत्साहपूर्ण नगरजनांच्या स्वागतानं ज्याच्या मनाचा एक कप्पाही पाजरला नव्हता तो आमचा शूर सेनापती विरघळला. त्याच्या नीलवर्णी नेत्रांत 2 अश्रुबिंदू तरारून उभे राहिले. पुरातन महाद्वाराच्या उंबरठ्यावर ते खळकन ठिबकले. विरासनातच पितामहांच्या चरणांना हात लावीत तो गदगद स्वरात म्हणाला, आशीर्वाद पितामह. जय तू कर्ण, जय तू. पितामहांनी त्याचे खांदे धरून त्याला वर उठविलं. त्यांच्या वृद्ध हातातील राजदंड स्पंदत होता. दाढीचे लांब सडक शुभ्र केस थरथरत होते. आम्ही 6 मासांनंतर त्या राजवास्तूत उंबरठा ओलांडून पाऊल टाकलं. आतील पायदंड्यांवर राधामाता, बाबा आणि वृषाली वहिनींसह सर्व उभे होते. त्यांनी आपल्या डोळ्यांनीच आम्हाला केव्हाच कडकडून आलिंगून टाकलं होतं. त्यांच्यासमोर आम्ही उभे राहिलो. कुणालाच काही बोलवेना. सगळं कसं शांत, निस्तब्ध होतं. तरीही ती शांतता सर्व काही सांगत होती. आम्ही एकाच हाडामाणसाची माणसं होतो. इथं न बोलताही सर्व समजत होतं. ओवाळताना वृषाली वहिनींचे हात इतके थरथरू लागले की तबकातील निरांजनं जागच्या जागी खडखडू लागली. दादानं कितीही आवरण्याचा प्रयत्न केला तरी निसटलेले 2 अश्रुबिंदू तबकातल्या निरांजनाच्या ज्योतीवर पडून चर्र असा आवाज करीत नाहीसे झाले. आम्ही बाबांना वंदन केलं. त्यांच्या हातातील आधाराची काठी अधिकच लडबडू लागली. आशीर्वादासाठी म्हणूनही त्यांच्या ओठातून शब्द सुटेना. कसा तरी त्यांनी आपला हात आमच्या मस्तकावरून फिरविला. राधामातेची चरणधुली घेण्यासाठी आम्ही ओनावलो. तिच्या डोळ्यांतून ओघळलेला एक एक अश्रुबिंदू आमच्या मस्तकावर पडला. शरीरं पुलकित झाली. आमचा दिग्विजय खऱ्या अर्थानं आता पूर्ण झाला, पावन झाला. कर्ण, शत्रुंजय, ती गदगल्या स्वरात आम्हा दोघांना एकदम छातीशी कवटाळताना म्हणाली. नाही माते, वसू आणि शोण म्हण. मी तिला आमच्या खऱ्या नावांची आठवण करून दिली. एव्हाना सूर्य पूर्ण मध्यान्ह कलामुळे सरळ माथ्यावर आला होता. उष्णतेनं घामेजलेला युवराज दुर्योधन पुढं झाला. अंगराजाचा हात हाती घेऊन तो त्याला पायदंड्या चढता चढताच दिग्विजयाचा वृत्तांत विचारू लागला. एकच पायदंडी शिल्लक असताना नेमक्या 105व्या पायदंडीवर तो थांबला. अंगराज, तुझ्या दिग्विजयानं माझं मन इतकं मोहरून गेलं आहे की आनंदाप्रित्यर्थ मी सहभोजनाचा बेत आयोजित केला आहे. शोणासह तू, अश्वत्थामा वगैरे सर्वजण उद्या सहभोजन घेऊ. अपूप, नवनीत आवडेल ना तुला? जरा वेळ थांबून तो पुढं म्हणाला. आपला राजसूय यज्ञही आता लवकरच करावा असं मला वाटतं. करायचा ना राजसूय यज्ञ? का नाही, यज्ञ अवश्य होईल. पण अपूप आणि नवनीताची माझी आवड तुला कशी कळली? तुला आश्चर्य वाटलं याचं? अंगराज, शल्याशी झुंजताना हताशपणे पुरुषनीत उभ्या राहिलेल्या रात्री तू अर्घ्यदानाच्या किती ओंजळी सोडल्यास तेही मी अचूक सांगेन. सगळे आर्यावर्तात माझे गुप्तचर फिरतात. आणखी एक सांगतो, कर्ण, आज तू राजदंड पितामहांच्या हाती देण्याऐवजी माझ्या हाती दिला असतास तर अधिक बरं झालं असतं. युवराज, तो तुझ्या हाती असल्यासारखाच आहे.
कोणत्याही निर्वाणीच्या घोर प्रसंगी पितामह आता तुझ्यासाठीच शस्त्र उचलतील. त्यांना तसं करणं भाग व्हावं यासाठीच मी तो त्यांच्या हाती जाणून बुजून दिला आहे. अंगराज, दुर्योधन आणि पितामह हा त्रिकोण आता कधीही तुटणार नाही. त्यानं शेवटच्या पायदंडीवर पाय ठेवला. नेहमी गूढ बोलणारा अश्वत्थामा कसल्या तरी सखोल विचारात दंग होता. आम्ही सभागृहातील चंद्रप्रतिमेचं दर्शन घेण्यासाठी चाललो. वैशाखाचं ऊन रणरणत होतं. ज्वाला लहलहत होत्या.